22 एप्रिलपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू राहतील असं म्हणणाऱ्या पणनमंत्री सुभाष देशमुख यांचं आश्वासन फोल ठरल्याचंच दिसतंय, कारण आजही अनेक ठिकाणी तूर खरेदी केंद्र बंदच आहेत। उमेश अलोने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमेश, नेमकी काय कारणं दिली जात आहेत? दीपक, तूर खरेदीची जी मुदत होती नाफेडनं दिलेली 15 तारखेला संपली होती आणि 15 तारखेनंतर राज्यातील तूर खरेदी बंद करू असं नाफेडनं एका पत्राद्वारे स्पष्ट केलं होतं। एबीपी माझानं जेव्हा हा विषय समोर आणला त्या दिवशी आपण मोठ्या ही बातमी लावली। त्याच्यानंतर पणन मंत्र्यांनी त्या दिवशी एक आश्वासन दिलं होतं की ही तूर खरेदीची जी तारीख आहे ती 22 एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार। मात्र दीपक, आज 17 तारीख आहे आणि अद्यापर्यंत या क्षणापर्यंत पणन मंत्र्यांकडून असे कोणतेही पणन खात्याकडून असे कोणतेही लेखी आदेश नाफेडला गेले नाही की संबंधित यंत्रणा ज्या आहेत तूर खरेदीच्या संदर्भात नाफेडनं नियुक्त केलेल्या यांना गेलेले नाहीत। त्यामुळे 15, 16 आणि 17 अशा तिन्ही दिवसापासून राज्यभरात पूर्ण राज्यातील तूर खरेदी ही बंद आहे। आणि आताच आपलं या नाफेडच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की सध्याच्या क्षणापर्यंत कोणते आदेश आम्हाला मिळालेले नाही, त्यामुळे आमची तूर खरेदी बंद आहे आणि हे आदेश कधी मिळतील याबद्दल त्यांना माहिती नाही। पण दीपक, यात सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता खरीप हंगाम समोर येत आहे। 50% तूरच शेतकऱ्यांनी आतापर्यंत बाजारात विकली आहे आणि या तुरीच्या भरोशावरच शेतकऱ्यांचा खरीप हंगामाची पुढची मदार त्याच्यावर असणार आहे। ही तूर खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे आणि जर सरकारनं लवकर तूर खरेदीच्या संदर्भात स्पष्ट धोरण घेतलं नाही तर शेतकऱ्यांची जी स्थिती आहे ती अतिशय आणखी बिकट होऊ शकते। त्यामुळे तूर खरेदीच्या संदर्भातला जो संभ्रम गोंधळ निर्माण झालेला आहे तो पणन मंत्री आज तरी पूर्ण दूर करतील का आणि हे आदेश जे आहे 22 तारखेपर्यंत तेवढे तरी काढतील का? आणि दीपक, या सर्वात महत्वाची गोष्ट 22 तारखेपर्यंतचे आदेश जरी काढले तर 22 तारखेनंतर तूर खरेदीचं काय, जी राहिलेली तूर आहे, कारण तूर खरेदीच्या संदर्भात या संपूर्ण हंगामात आपण एक पाहिलाय सरकार आणि नाफेडकडून अनेक प्रकारचा गोंधळ निर्माण केला गेला आणि त्याचा फटका त्यामुळे स्वतः गोंधळ पणन मंत्री दूर करतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। उमेश, तुमच्याकडनं ताजी माहिती वेळोवेळी घेत राहू। तूर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।